आम्ही तिसरीचे विद्यार्थी पाणी किती खोल या पाठाचे नाटीकरण करणार आहोत. म्हैस, खारुताई, रेडकू, बैल. आता मी खरंच म्हातार झाले. हा कडबा काही चावेना. अरे बाळा, माझं एक काम करशील का? हो, सांग ना. ही कडब्याची पेंडी तेवढी नदी पलीकडच्या कडबा कुट्यावरून कापून घेऊन ये, म्हणजे हा कडबा मला नीट सांभाळता येईल. हो, बांध पेंडी. एका पोत सुद्धा दे. नदीला पाणी खूप जास्त दिसते. मी नदी पलीकडे जाऊ शकेल का? बैल काका, नदीला पाणी खूप जास्त दिसते. मी नदी पलीकडे जाऊ शकेल का? मला खूप भीती वाटते. अरे, काळजी करू नको. गुडघ्या इतकं तर पाणी आहे. आरामात जाशील. अरे वेड्या, कुठे चालूस? नदीला पाणी बघितले. अरे, वाहून जाशील ना, मागे पी. नाही, बैल काका म्हणाले, आरामात जाशील. काळजी करू नको, आरामात जाशील. गुडघ्या इतकं तर पाणी आहे. मुळीच नाही. कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली. असं वेडेपणा करू नको, मागे फिर. अरे का रे, का बरं परताला? कुट्टी बंद होती का? नाही घरची, मी कुट्टीला गेलोच नाही. नदीला पाणी खूप जास्त आले. अरे, असं कसं होऊ शकतं? सकाळीच तर गाडा दादा नदी पार करून पलीकडे गेला. त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं, असं तो म्हणाला. मला बैल काका म्हणाले, काळजी करू नकोस, आरामात जाशील. काळजी करू नकोस, आरामात जाशील. गुडघ्या इतकं तर पाणी आहे. आणि खारुताई म्हणाले, कालच एक आमची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली. अरे, नीट विचार कर. खारुताई किती बुटकी आहे, बैल काका किती उंच. मग खारुताईला पण जास्त वाटणारच ना. खारुताईपेक्षा तो उंच आणि मोठा आहेस ना. हो, मी विचारच केला नाही.